लग्नानंतर होईल प्रेम अंतिम भाग. पाटीलवाड्याच्या भव्य हॉलमध्ये जणू काही काळासाठी श्वास रोखून धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दामिनीबाईंनी अतिशय हुशारीने आणि नाट्यमय रीतीने ते अर्चनाच्या हस्ताक्षरातील बनावट पत्र सगळ्यांसमोर नाचवले होते. अनिकेतने जरी दामिनीबाईंचे नाव घेतले असले तरी या पत्रातील हस्ताक्षराने ऋषिकेश आणि दादासाहेबांच्या मनात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण केला होता. अर्चना मात्र आता पूर्णपणे खचली होती. ज्या वाड्यात तिने आपल्या पायाने गृहप्रवेश केला, ज्या नवऱ्याला तिने मनातून देवासारखे मानले, त्याच घरात तिच्या चारित्र्याची, तिच्या प्रामाणिकपणाची आणि तिच्या माहेरच्या संस्कारांची अशा प्रकारे चव्हाट्यावर थट्टा उडवली जात होती. हे तिच्या स्वाभिमानी मनाला आता अजिबात सहन होण्यासारखे नव्हते. दामिनीबाई त्या पत्राकडे बोट दाखवून ओरडत होत्या. बघा, डोळे उघडून बघा सगळे. ही सांगुर्लीची पोरगी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून या गुंडाला पैसे पुरवल्याचे कबूल करते आहे. ऋषी, तुझा स्वाभिमान कुठे गेला आता? अजूनही तू या कुलकलंक असणाऱ्या पोरीची बाजू घेणार का? दादासाहेब, आत्ताच्या आत्ता हिच्या कमरेचा चाव्यांचा जुडा काढून घ्या आणि हिला वेशीबाहेर हाकला. अर्चनाचे डोळे अश्रूंनी डबडबले होते, पण तिच्या चेहऱ्यावर लाचारी नव्हती. उलट तिने अत्यंत करारी आणि स्वाभिमानी नजरेने दामिनीबाईंकडे पाहिले. तिने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या कमरेला अडकवलेला पाटीलवाड्यांच्या मुख्य तिजोरीचा आणि सर्व कारभाराचा तो जड सोन्या चांदीचा चाव्यांचा जुडा बाहेर काढला. तिने तो जुडा दादासाहेबांच्या समोरील टेबलावर जोरात आपटला, ज्याच्या आवाजाने संपूर्ण हॉल दणाणला. अर्चना अत्यंत कडक, धीर गंभीर आणि तडकीफड आवाजात म्हणाली, दादासाहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून या वाड्याचा अधिकार माझ्या हातात दिलात. त्याबद्दल मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण ज्या घरात दररोज सकाळी उठून मला माझ्या चारित्र्याची, माझ्या आईबापाच्या संस्कारांची अग्निपरीक्षा द्यावी लागत असेल, त्या घराचे अधिकार आणि हा वाडा मला पायाच्या नखा एवढाही महत्त्वाचा नाही. आई, तुम्ही ज्या पत्राचा रुबाब दाखवत आहात ते पूर्णपणे बनावट आहे. हे सिद्ध करण्याची ताकद माझ्या सुशिक्षितपणात आहे. पण मला आता कोणासमोरही स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची अजिबात गरज वाटत नाही. जिथे विश्वास नसतो तिथे नात्याला काहीच अर्थ उरत नाही. अर्चनाचे हे शब्द ऐकून ऋषिकेशच्या काळजाचा ठोका चुकला. तो अत्यंत पश्चातापाने पुढे आला. अर्चना, थांब, ऐक माझं. मी अनिकेतवर हात उचलला कारण मला सत्य समजलं आहे. मला माहीत आहे की तू निर्दोष आहेस. आई जे काही बोलते ते खोटं आहे. तू कुठेही जाऊ नकोस. पण अर्चनाने आपला हात मागे घेतला. ती म्हणाली, नाही ऋषिकेशराव, आता खूप उशीर झाला आहे. जेव्हा पहिल्यांदा ते पत्र समोर आलं तेव्हा तुम्ही माझ्या डोळ्यातलं सत्य पाहण्याऐवजी पत्रातल्या खोट्या शब्दांवर विश्वास ठेवलात. आज तुमचा माझ्यावर विश्वास असेल, पण उद्या आई अजून काहीतरी नवीन कारस्थान रचतील. मग तुम्ही पुन्हा माझ्यावर संशय घ्याल. अशा संशयाच्या छायेत मी संसार करू शकत नाही. अर्चना थेट आपल्या खोलीत गेली. तिने माहेरून आणलेली तिची साधी बॅग हातात घेतली. तिने अंगावर घातलेले पाटील घराण्याचे सर्व दागिने, मंगळसूत्र सोडून एका डब्यात काढून पलंगावर ठेवले. ती फक्त तिच्या माहेरच्या साध्या साडीत आणि अंगावरच्या साध्या कपड्यांत बाहेर आली. दादासाहेबांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. अर्चना, बाळ, अर्चना, थांब. हा दादासाहेब अजून जिवंत आहे. तुझ्यावर वाड्यात कोणीही अन्याय करू शकत नाही. अर्चनाने दादासाहेबांच्या पाया पडले आणि म्हणाली, दादासाहेब, मला माफ करा, पण माझ्या आत्मसन्मानापेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीच मोठं नाही. जर मी आज गप्प बसले तर माझ्या शिक्षक बापाच्या संस्कारांवर कायमचा डाग लागेल. अर्चनाने एक क्षणही मागे वळून न पाहता पाटीलवाड्याचा उंबरठा ओलांडला. ऋषिकेश तिच्या मागे धावला, पण तिने वाड्याच्या बाहेर उभ्या असलेल्या एका एसटी बसमध्ये बसून सांगुर्लीची वाट धरली. ऋषिकेश वाड्याच्या दारात हताश होऊन उभा राहिला. त्याचे मन अत्यंत व्याकुळ झाले होते. अर्चना निघून गेल्यावर वाड्यात स्मशान शांतता पसरली होती. दामिनीबाई मनातल्या मनात अत्यंत खुश होत्या की अखेर त्यांनी अर्चनाला वाड्यातून हाकलून लावले होते. पण ऋषिकेशचा संताप आता अनावर झाला होता. तो टेबलवर ठेवलेले ते हस्ताक्षराचे पत्र घेऊन थेट दामिनीबाईंच्या समोर गेला.
तो अत्यंत कडक आणि हिंस्र आवाजात म्हणाला, आई, हे पत्र कुठे आणि कसे बनवलेस हे मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचं आहे. मला माहीत आहे की हे अर्चनाचे हस्ताक्षर नाही. तू तिच्या जुन्या कॉलेजच्या वह्या मागवून घेऊन गावातल्या एका माणसाकडून हे हुबेहूब हस्ताक्षर लिहून घेतले आहेस ना? दामिनीबाईंनी अजूनही आपला खोटा रुबाब सोडला नव्हता. अरे ऋषी, तू अजूनही त्या पोरीच्या बाजूने बोलतोयस. ते पत्र तिचंच आहे. तितक्यात दादासाहेब पुढे आले. त्यांनी दामिनीबाईंच्या गालावर एक सणसणीत चपराक मारली. पाटीलवाड्याच्या इतिहासात दादासाहेबांनी दामिनीबाईंवर कधीही हात उचलला नव्हता. पण आज त्यांचा संयम सुटला होता. दादासाहेब गरजले, दामिनी, तुझा हा नीचपणा आता सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. ऋषिकेश, हे बनावट पत्र आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोल्हापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये म्हणजे हस्ताक्षर तपासणी केंद्र पाठवावे लागेल. तू आत्ताच्या आत्ता हे पत्र घेऊन शहरात जा. जोपर्यंत या पत्राचे पूर्ण सत्य समोर येत नाही तोपर्यंत या दामिनीला या वाड्याच्या आतल्या खोलीत बंद करून ठेवा. दादासाहेबांच्या हुकुमावरून नोकरांनी दामिनीबाईंना त्यांच्या खोलीत कोंडले. इकडे अर्चना रडत रडत सांगुर्लीला आपल्या माहेरी पोहोचली. तिची ही अवस्था पाहून तिच्या शिक्षक बाबांना आणि आईला प्रचंड धक्का बसला. अर्चनाने बाबांच्या गळ्यात पडून सर्व प्रसंग सांगितला. तिच्या बाबांनी तिचा अभिमान बाळगत सांगितले, बाळ, तू काळजी करू नकोस. तू माझ्या स्वाभिमानाचे रक्षण केलेस. जोपर्यंत त्या घराण्यातील लोकांना तुझ्या पवित्रतेची किंमत कळत नाही तोपर्यंत तू तिथे पाऊल ठेवायचे नाहीस. तुझा हा बाप अजून समर्थ आहे तुला सांभाळायला. दुसरीकडे ऋषिकेश ते पत्र घेऊन तपासासाठी शहरात रवाना झाला होता. त्याच्या मनात एकच ध्यास होता, आपल्या पत्नीला तिचा गमावलेला सन्मान परत मिळवून देणे आणि तिला पुन्हा सन्मानाने वाड्यावर आणणे. पण सस्पेन्स तर पुढे होता. शहरात जात असताना ऋषिकेशच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरून एका व्यक्तीने सांगितले, ऋषिकेश पाटील, तुम्ही ज्या हस्ताक्षराच्या पत्राचा तपास करत आहात त्याचे मूळ सत्य माझ्याकडे आहे. दामिनीबाईंनी ज्या माणसाला पैसे देऊन ते पत्र लिहून घेतले आहे तो माणूस आज रात्री गाव सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही त्याला पकडले नाही तर अर्चनाचा निर्दोषपणा कधीही सिद्ध होणार नाही. ऋषिकेशच्या मोबाईलवर आलेल्या त्या अज्ञात फोनने त्याच्या अंगात एक वेगळीच वीज संचारली होती. गाडीचा वेग वाढवून तो शहराच्या दिशेने जाण्याऐवजी फोनवर मिळालेल्या पत्त्यानुसार नेर्ले गावच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या रेल्वे स्टेशनकडे वळाला. रात्रीचे 9 वाजले होते आणि आजूबाजूला घनदाट अंधार पसरला होता. ऋषिकेशचे मन पश्चातापाने आणि रागाने जळत होते. मी माझ्या अर्चनाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले पण तिच्या मनातली वेदना समजू शकलो नाही. हा एकच विचार त्याला आतून पोखरत होता. आता कोणत्याही परिस्थितीत सत्य जगासमोर आणून तिला तिचा सन्मान मिळवून देणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय उरले होते. ऋषिकेशने आपली गाडी स्टेशनपासून थोडी लांब अंधारात लावली आणि तो शांतपणे चोर पावलांनी प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाला. जुन्या पडक्या रेल्वे स्टेशनवर फक्त एकच दिवा लुकलुकत होता. तिथे एक 20-25चा मुलगा खांद्यावर पाठीची बॅग अडकवून अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पाहत उभा होता. ऋषिकेशने त्याला दूरूनच ओळखले. हा गावातीलच एक लहान सहान बोर्ड रायटर आणि लोकांची नक्कल करून हस्ताक्षर लिहिणारा समीर होता. दामिनीबाईंनी त्यालाच मोठी रक्कम देऊन अर्चनाच्या जुन्या वहीतील अक्षरे पाहून ते बनावट पत्र लिहून घेतले होते. समीर गाडीची वाट पाहत असतानाच ऋषिकेशने मागून जाऊन थेट त्याची कॉलर पकडली आणि त्याला जोरात भिंतीवर आदळले. ऋषिकेशचा तो भयानक आणि आक्रमक अवतार पाहून समीरची बोलती बंद झाली. तो थरथर कापू लागला. ऋषिकेशने कडक आवाजात विचारले, समीर, माझ्या आईने तुला किती पैसे दिले होते ते बनावट पत्र लिहिण्यासाठी? सरळ सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या हवाली करतो आणि तुझं आयुष्य तुरुंगात सडवतो. समीरने ऋषिकेशचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाला, ऋषिकेशराव, मला माफ करा. मला पाटीलवाड्याच्या दामिनीबाईंनी 50,000 रुपये दिले होते. त्यांनीच मला अर्चना वहिनींच्या कॉलेजच्या वहीतली काही पाने दाखवली आणि हुबेहूब त्यांच्यासारखंच हस्ताक्षर काढून ते अनिकेतच्या नावाचं पत्र लिहायला लावलं.
मला वाटलं नव्हतं की एवढा मोठा अनर्थ होईल. माझं नाव पोलिसात घेऊ नका. मी दादासाहेबांसमोर येऊन सगळं खरं सांगायला तयार आहे. समीरने त्याच्या बॅगेतून दामिनीबाईंनी दिलेले उरलेले पैसे आणि ज्या कागदावर त्याने हस्ताक्षराचा सराव केला होता तो मुख्य पुरावा घेऊन बाहेर काढला. ऋषिकेशने तो पुरावा हातात घेतला. त्याच्या डोळ्यातून सुटकेचे आणि सत्याचे अश्रू वाहू लागले. ऋषिकेश समीरला घेऊन रात्री 10:30 वाजता थेट पाटीलवाड्यात परतला. वाड्याच्या हॉलमध्ये दादासाहेब अत्यंत चिंतेत आणि गंभीर मुद्रेने बसले होते. ऋषिकेशने समीरला दादासाहेबांच्या समोर उभे केले आणि सर्व पुरावे टेबलावर ठेवले. समीरने हात जोडून दादासाहेबांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे ऐकताच दादासाहेबांचा राग अनावर झाला. त्यांनी नोकरांना हुकूम देऊन दामिनीबाईंना खोलीबाहेर आणायला सांगितले. दामिनीबाई जेव्हा हॉलमध्ये आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो खोटा रुबाब अजूनही तसाच होता. पण जेव्हा त्यांनी समीरला समोर आणि टेबलावरचे पुरावे पाहिले तेव्हा त्यांचा संपूर्ण अहंकार क्षणात गळून पडला. त्यांचे पाय लटपटू लागले. दादासाहेब आपल्या खुर्चीवरून उठले. त्यांचा आवाज संपूर्ण वाड्यात सिंहासारखा गरजला. दामिनी, तू फक्त एक खडूस सासू नाहीस. तू तर एका गुन्हेगारासारखं कृत्य केलं आहेस. एका पवित्र, सुशिक्षित आणि स्वाभिमानी मुलीच्या चारित्र्यावर डाग लावताना तुला साधी लाज कशी वाटली नाही? पाटील घराण्याची अब्रू आज वेशीवर टांगली गेली असती जर माझ्या ऋषीने वेळेवर सत्य शोधलं नसतं. दामिनीबाई रडत रडत दादासाहेबांच्या पाया पडू लागल्या. दादासाहेब, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असं कधीही करणार नाही. पण दादासाहेब यावेळेस विरघळणारे नव्हते. त्यांनी अत्यंत कडक आणि अंतिम निर्णय सुनावला. दामिनी, तुझी माफी आता या वाड्यात चालणार नाही. ज्या सुनेला तू चोर आणि कुलकलंक म्हणून घराबाहेर काढलंस तिने जाताना तिचे सर्व दागिने इथेच सोडले आणि फक्त स्वतःचा स्वाभिमान घेऊन गेली. आज या क्षणापासून तू या पाटीलवाड्यात राहण्यास नालायक आहेस. मी तुला घरातून हाकलून देत नाही, पण आजपासून तुझा या वाड्याच्या मुख्य भागाशी काहीही संबंध नसेल. वाड्याच्या पाठीमागच्या 2 खोल्यांमध्ये तू एकटीने राहायचं. तुला जेवण तिथं पोहोचवलं जाईल. जोपर्यंत अर्चना स्वतः तुला माफ करून या घरात मानाने आणत नाही तोपर्यंत तू मुख्य वाड्यात पाऊल ठेवायचं नाहीस. हा माझा अंतिम शब्द आहे. ऋषिकेशनेही आपल्या आईकडे पाहिले नाही. त्याचा स्वाभिमान आणि तिचे कारस्थान आता एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. दामिनीबाई रडत रडत पाठीमागच्या खोलीत निघून गेल्या. त्यांचा वर्षानुवर्षांचा हुकूम आणि रुबाब एका रात्रीत संपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच ऋषिकेशने सर्व पुरावे घेतले आणि तो आपल्या गाडीवरून थेट सांगुर्ली गावाकडे म्हणजेच अर्चनाच्या माहेरी रवाना झाला. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. त्याला माहीत होते की अर्चना इतक्या सहज त्याला माफ करणार नाही, कारण तिने तिच्या आत्मसन्मानाची मोठी किंमत चुकवली होती. गाडी जेव्हा अर्चनाच्या घरासमोर थांबली तेव्हा अर्चना ओट्यावर बसून काहीतरी काम करत होती. ऋषिकेशला दारात पाहून तिच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य आले, पण पुढच्या क्षणी तिने डोळे फिरवले आणि ती आत जायला निघाली. तितक्यात तिचे शिक्षक बाबा बाहेर आले. त्यांनी ऋषिकेशकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा आदर नव्हता, तर एक स्वाभिमानी बापाचा कडक भाव होता. ते म्हणाले, या जावई बापू, आज पुन्हा आमच्या मुलीच्या चारित्र्याची कोणती नवीन परीक्षा घ्यायला आला आहात की अजून एखादं पत्र घेऊन आलात? ऋषिकेशने मान खाली घातली. तो अत्यंत नम्रपणे पुढे आला आणि त्याने अर्चनाच्या बाबांचे पाय धरले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी एका अज्ञात पत्रावर विश्वास ठेवला. पण मी आज इथे फक्त माफी मागायला आलो नाही, तर अर्चनाचा गमावलेला सन्मान आणि तिची पवित्रता सिद्ध करायला आलो आहे. ऋषिकेशने समीरची कबुली, पैशांचे पुरावे आणि हस्ताक्षरांचे कागद बाबांच्या हातात दिले. बाबांनी ते कागद वाचले. त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलीबद्दलचा अभिमान आणि डोळ्यात पाणी आले. अर्चनानेही दाराच्या आडून हे सर्व ऐकले होते. तिचे मन ऋषिकेशची ही धडपड पाहून विरघळू लागले होते, पण तिचा स्वाभिमान अजूनही दुखावलेला होता. ऋषिकेश आत आला. तो अर्चनाच्या समोर उभा राहिला.
त्याने सांगितले, अर्चना, मला माहीत आहे की मी तुझ्या विश्वासाला ठेच पोहोचवली आहे, पण मला एक संधी दे. आय एम सॉरी. पाटीलवाड्यात आईला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. बाबांनी तिला वाड्याबाहेरच्या खोलीत ठेवले आहे. जोपर्यंत तू या घराची मालकीण बनून परत येत नाहीस तोपर्यंत त्या वाड्याला काहीच अर्थ नाही. तुझ्याशिवाय तो वाडा फक्त दगडाची भिंत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. यापुढे तुझ्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागू देणार नाही. अर्चनाने ऋषिकेशच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला पश्चातापाचा समुद्र दिसत होता, पण ती अजूनही शांत होती. तिने विचार केला की इतक्या सहज माफ केले तर तिच्या स्वाभिमानाची किंमत उरणार नाही. ती अत्यंत करारी आवाजात म्हणाली, ऋषिकेशराव, तुम्ही सत्य शोधून काढलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण माझ्या मनावर झालेल्या जखमा इतक्या लवकर भरणाऱ्या नाहीत. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मी लगेच वाड्यावर येऊ शकत नाही. ऋषिकेशने कौतुकाने मान डोलवली. हो अर्चना, तू तुझा वेळ घे. मी सांगुर्लीतच थांबणार आहे, जोपर्यंत तू स्वतःहून माझ्यासोबत येत नाहीस. ऋषिकेशने सांगुर्लीतच राहण्याचा मोठा निर्णय घेतला होता. जोपर्यंत अर्चना त्याला माफ करत नाही, त्याने अर्चनाच्या घरासमोरील एका जुन्या खोलीत मुक्काम ठोकला होता. पण कथा इथेच संपत नव्हती. दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा संपूर्ण सांगुर्ली गाव झोपले होते, तेव्हा अचानक अर्चनाच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या लाकडाच्या गोदामाला कोणीतरी आग लावली. आगीच्या ज्वाळा आकाशात उठू लागल्या. अर्चनाच्या घरात सर्वजण अडकले होते. सांगुर्ली गावातील त्या काळोख्या रात्री अचानक आगीच्या भयंकर ज्वाळांनी आकाश लाल झाले होते. लाकडाच्या गोदामाला लागलेली ती आग वाऱ्याच्या वेगाने अर्चनाच्या घराच्या दिशेने सरकत होती. घरात अर्चना, तिची आई आणि शिक्षक बाबा गाढ झोपले होते. बाहेरून आगीचा प्रचंड विळखा पडल्यामुळे आणि घरात धूर कोंडल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. वाचवा, वाचवा, अशी अर्चनाच्या आईबाबांची आर्त हाक ऐकून समोरच्या खोलीत राहणारा ऋषिकेश एका क्षणात धावत बाहेर आला. समोरचे भयानक दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ऋषिकेशने आजूबाजूचा कोणताही विचार नाही केला. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त त्याची अर्चना होती. त्याने बाजूलाच असलेल्या पाण्याच्या पिंपात स्वतःची चादर पूर्णपणे भिजवली. ती अंगावर पांघरली आणि तो थेट आगीच्या ज्वाळांमध्ये आणि कोसळणाऱ्या लाकडांच्या ढिगाऱ्यात घुसला. घरात धुराचे लोट असल्यामुळे काहीही दिसत नव्हते. ऋषिकेशने खोकण्याचा आवाज ऐकला आणि तो धावत आतल्या खोलीत गेला. तिथे अर्चना तिच्या आईबाबांना घेऊन कोपऱ्यात अडकली होती. ऋषिकेशने तातडीने अर्चनाच्या बाबांना आणि आईला भिजलेली चादर पांघरून सुरक्षितपणे बाहेर काढले. पण तो जेव्हा अर्चनाला बाहेर आणण्यासाठी मागे फिरला, तेव्हा छताचे एक जळते लाकूड थेट ऋषिकेशच्या पाठीवर आणि हातावर येऊन कोसळले. ऋषिकेश वेदनेने विव्हळला, पण त्याने अर्चनाचा हात सोडला नाही. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अर्चनाला आपल्या कवेत घेतले आणि तो तिला सुखरूप घेऊन घराबाहेर आला. बाहेर येताच गावातील लोकांनी आग विझवली, पण ऋषिकेश गंभीरपणे भाजल्यामुळे जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. ऋषिकेशची ही अवस्था पाहून अर्चनाचे अवसान गळाले. ती त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसली आणि त्याच्या चेहऱ्यावर आपले हात ठेवून ओक्साबोक्शी रडू लागली. ऋषिकेशराव, डोळे उघडा. मला माफ करा. माझ्या स्वाभिमानापेक्षा तुमची सावली माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. मला सोडून कुठेही जाऊ नका. ऋषिकेशच्या या असीम त्यागाने अर्चनाच्या मनातील सर्व राग आणि दुरावा क्षणात संपवून टाकला होता. गावातील लोकांनी तातडीने ऋषिकेशला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे ऋषिकेशच्या जीवाला असलेला धोका टळला. 2 दिवसांनी जेव्हा ऋषिकेशला शुद्ध आली, तेव्हा त्याने पाहिले की अर्चना त्याच्या शेजारीच बसून त्याचे हात आपल्या हातात घेऊन रडत होती. ऋषिकेशच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. त्याने अर्चनाचे अश्रू पुसले. तितक्यात दादासाहेब आणि सांगुर्लीचे पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी माहिती दिली की ही आग अपघाती नव्हती, तर दामिनीबाईंच्या पैशाच्या आमिषाला बळी पडलेल्या अनिकेतने सूड घेण्यासाठी लावली होती. पोलिसांनी अनिकेतला रंगे हात पकडले होते
आणि आता त्याला जन्मठेपेची शिक्षा होणार होती. अनिकेत पकडला गेल्यावर नेर्लेवाड्यातील दामिनीबाईंना जेव्हा हे समजले की त्यांच्या विखारी सुडामुळे त्यांच्या स्वतःच्या एकुलत्या एक मुलाचा जीव थोडक्यात वाचला आहे, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यांचा खोटा अहंकार पार गळून पडला. त्या पश्चातापाच्या आगीत जळू लागल्या. त्या धावतच रुग्णालयात आल्या. ऋषिकेशच्या हातावरच्या जखमा पाहून दामिनीबाईंनी थेट अर्चनाचे पाय धरले आणि रडत म्हणाल्या, अर्चना, मला माफ कर. मी एक खडूस आणि कपटी सासू बनून तुझ्या पवित्रतेवर आळा आणला, पण तू माझ्या मुलाचा संसार आणि त्याचा जीव वाचवलास. मला घराबाहेर काढा, पण माझ्या पोराला सुखात ठेवा. अर्चनाचा स्वभाव तिखट होता, पण ती मनाची अत्यंत साफ होती. तिने सासूला पाया पडू दिले नाही. तिने दामिनीबाईंना धरून उठवले आणि म्हणाली, आई, तुम्ही या घराच्या मोठ्या आहात. चुकीची शिक्षा देवाला द्यायची होती, ती त्याने दिली. आता आपल्या मनात एकमेकांबद्दल कोणताही आदर किंवा राग न ठेवता आपण नवीन सुरुवात करूया. अर्चनाने सासूला मनापासून माफ केले. हे पाहून दादासाहेब आणि ऋषिकेश यांच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू आले. काही दिवसानंतर ऋषिकेश पूर्णपणे बरा होऊन पाटीलवाड्यावर परतला. आजचा दिवस वाड्यासाठी अत्यंत विशेष होता. संपूर्ण वाडा दिव्यांनी आणि फुलांनी सुशोभित केला होता. वाड्याच्या मुख्य उंबरठ्यावर पुन्हा एकदा नव्याने गृहप्रवेशाची तयारी केली होती. पण यावेळेस दामिनीबाईंच्या चेहऱ्यावर द्वेष नव्हता, तर आपल्या सुनेबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम होते. दामिनीबाईंनी स्वतः हातात आरतीचे ताट घेतले आणि अत्यंत प्रेमाने ऋषिकेश आणि अर्चनाला ओवाळले. अर्चनाने जेव्हा उजव्या पायाने माप ओलांडून वाड्यात पाऊल ठेवले, तेव्हा दामिनीबाईंनी स्वतः वाड्याच्या मुख्य कारभाराच्या आणि तिजोरीच्या चाव्यांचा तो मानाचा जुडा पुन्हा एकदा अर्चनाच्या कमरेला हक्काने अडकवला. दादासाहेबांनी हसून जोडप्याला आशीर्वाद दिला. रात्री ऋषिकेश आणि अर्चना त्यांच्या सजवलेल्या खोलीत आले. खोलीत मंद सुवास पसरला होता. अर्चना खिडकीपाशी उभी राहून आकाशातील चांदण्यांकडे पाहत होती. ऋषिकेश हळूच तिच्या मागे आला आणि त्याने तिची कंबर आपल्या हाताने विळख्यात घेतली. अर्चना लाजली. तिने तिचे डोके त्याच्या मजबूत छातीवर ठेवले. ऋषिकेश तिच्या कानात म्हणाला, अर्चना, आपला प्रवास खूप कठीण होता. 2 वेगळे किनारे एकत्र येणे सोपे नव्हते, पण तुझ्या या तिखट स्वभावाने आणि स्वाभिमानाने मला प्रत्येक वेळी जिंकून घेतले आहे. अर्चनाने वळून ऋषिकेशच्या डोळ्यात पाहिले, जिथे आता संशयाची जागा अथांग प्रेमाने घेतली होती. ती अत्यंत गोड आवाजात म्हणाली, आणि तुमच्या शांत संयमाने आणि माझ्या पाठीशी उभे राहण्याच्या स्वाभिमानी वृत्तीने मला तुमचे बनवले आहे. खरोखरच लग्नानंतरच होतं प्रेम. ऋषिकेशने हळूच तिचे ओठ आपल्या ओठांनी टिपले आणि खोलीचा दिवा मावळला. 2 भिन्न स्वभावांचे किनारे आता प्रेमाच्या एकाच महासागरात कायमचे एकरूप झाले होते. पाटीलवाड्यात आता सुखाचा आणि समाधानाचा नवा सूर्य उगवला होता. अशाच नवनवीन प्रेमकथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील नवीन कथेसोबत. धन्यवाद.